स्टुडंट, आज आपण काय करणार आहोत, पॉइंटचे काही नंबर दिले आहेत त्यांचा आपण काय करणार आहोत, स्क्वेअर रूट काढणार आहोत. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना होते पॉइंटचा जो स्क्वेअर रूट काढणे ते थोडं काय जाते, डिफिकल्ट जाते. त्याकरता आज आपण काही मेथड पाहणार आहोत, ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने. काय करायचं, चेक करा. 81, 144, 324 आणि 49 याला सर्वात आधी कन्सिडर करायचं की जेणेकरून आपल्याला स्क्वेअर रूट काढणे काय केले पाहिजे, सोपे. तर सपोज पहिले मी स्क्वेअर काढून घेतो. चला, 81 चं स्क्वेअर रूट किती निघते, 9. ओके. 144 चं निघाला आपला 12. ओके. 324 चं आपलं 18 आणि मग किती आहे 49. 49 चं किती निघते, 7. तर आता राहिला आपला पॉईंटचा प्रश्न. कशाचा प्रश्न, पॉईंटचा प्रश्न. तर कधी लक्षात ठेवायचं, पॉईंट राईट साइडनं देत आणायचं. तर चेक करायचं, ज्या वेळेस स्क्वेअर रूट आपण काढतो, ज्यावेळेस आपण काय करतो, स्क्वेअर रूट काढतो, तर जेवढे पॉईंट दिले आहे राईट साइडनं त्याच्या करून टाकायचे हा. तर चेक करा किती आहे, 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. आता किती येईल, 1 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 0.9 याचं स्क्वेअर रूट किती आहे, 144 आहे. स्क्वेअर रूट निघाला 12. किती डिजिट नंतर पॉईंट आहे, 2 डिजिट नंतर आहे, 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. आता चेक करा, 324 चं मी 18 काढलं, पण किती डिजिट नंतर पॉईंट, 4 डिजिट नंतर पॉईंट आला. त्याचे हाफ केले तर 2 डिजिट नंतर 1 2. ओके. त्यानंतर चेक करा, पुन्हा 4 डिजिट नंतर पॉईंट आहे. तर 49 चा स्क्वेअर रूट 7 आहे, पण आपला 4 आहे त्याचे हाफ केलं तर किती, 2 डिजिट नंतर पॉईंट येईल. तर आपलं उत्तर येईल 0.07. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही पॉईंटचा जर नंबर द्यायचा असेल तर त्यांचा तुम्ही स्क्वेअर रूट काढू शकता. थँक्यू.